आज मी देसी स्टाईल मसाला अंडा केला। हा अंडा मसाला किंवा मसाला अंडा माझी मम्मी करायची आणि मला अजूनपर्यंत माहिती नव्हतं की याला एग शाक्षुका पण म्हणतात। मग तुम्ही याला घरगुती पद्धतीचा चमचमीत अंडा मसाला म्हणा किंवा एग शाक्षुका म्हणा, काही म्हटलं तरी चव तर अप्रतिम आहे आणि रेसिपी पण अगदी सोपी आहे। चला सुरू करूया। हॅलो नमस्कार, मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची अगदी साधी सोपी अंडा मसाल्याची रेसिपी करायला सुरुवात करूया। हे तुम्ही लंचमध्ये करू शकता, ब्रेकफास्टमध्ये करू शकता। इथे मी आता लंचमध्ये करते। किचनमध्ये आली आहे, अंडे घेतले। सुरुवातीला अंडे स्वच्छ धुवून घ्यायचे कारण काही कचरा वगैरे लागलेला असतो त्याच्यामुळे। हे पाणी घालून असं थोडा वेळ बाजूला ठेवू म्हणजे अंडे पटकन स्वच्छ होतील। तोपर्यंत कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची कट करून घेऊ। चला, हे तिन्ही पण कट करून झालंय। आता एक पॅन घेऊ। हा अंडा मसाला किंवा एग शाक्षुका करण्यासाठी असं फ्लॅट आपल्याला पॅन पाहिजे आहे। त्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घालू। तेलाचं प्रमाण मी इथे थोडं जास्त घेतलं, तुम्हाला कमी घ्यायचं असेल तरी चालेल। तेल गरम झालं की यामध्ये कांदा घालू आणि 2 मिनिटं कमी गॅसवर गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतवून घेऊ। कांदा मी 2 मिनिटं परतवून घेतला। त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालू। ती पण छान 1 ते 2 मिनिटं परतवून घेऊ। लो टू मीडियम गॅसवर मी इथे कांदा 2-3 मिनिटं परतवून घेतला। आता यामध्ये शिमला मिरची आणि टोमॅटो घालू आणि कांदा, टोमॅटो, शिमला मिरची हे सगळं सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ। 2 ते 3 मिनिटं मीडियम टू हाय गॅसवर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। हे बघा, कांदा टोमॅटो चांगला सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये सगळे सुके मसाले घालू। त्यामध्ये पाव चमचा मी हळद घालते। 3 चमचे मी इथे तिखट घालत आहे। मी थोडंसं तिखट बनवलं आहे, चव छान लागते। तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ घालू आणि इथे अर्धा चमचा मी गरम मसाला घालत आहे। यामध्ये 1 चमचा मी टोमॅटो केचप पण घालत आहे। ऑप्शनल आहे, पण घालून बघा, खूप छान टेस्ट येते। आता हे सगळं छान मिक्स करू। कांदा, टोमॅटो हे सगळं थोडं मॅश करत करत याला परतवून घ्यायचं। आता यामध्ये 1 कप पाणी घालू आणि या पाण्याला उकळी येऊ देऊ। हे बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला अंडे सोडून घ्यायचे आहे। तर या पद्धतीने सोडून घ्यायचे, अजिबात याला हलवायचं नाही। मध्ये थोडीशी तुम्ही जागा पण करू शकता, पण आता इथे जी आपली ग्रेव्ही आहे त्यामध्ये पाणी भरपूर आहे, त्याच्यामुळे इथे असा खड्डा वगैरे करता येणार नाही। तरीही मी एक प्रयत्न केलेला आहे। हे बघा, चमच्याने मी थोडं हे मसाला थोडा बाजूला केला आणि इथे हा अंडा फोडून घातला। आता या अंड्यांना अजिबात हलवायचं नाहीये। आता या अंड्यांना थोडीशी चव यावी म्हणून मी अगदी थोडं मीठ असं घालून घेते। थोडं तिखट पण असं भुरभरवून घेते आहे। त्यानंतर वरून थोडी कोथिंबीर घालू आणि याला झाकून 3 ते 4 मिनिटं असंच ठेवू। हे बघा, 3-4 मिनिटं झालेली आहे आणि आता मी झाकण उघडून बघते। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। अंडे अजिबात फुटले नाहीये किंवा किती सुंदर छान हे इथेच शिजलेले आहे। हे तुम्ही हाफ फ्राय सारखं थोडं कमी शिजवलेलं पण ठेवू शकता, पण मला पर्सनली पूर्ण शिजवलेले आवडतात म्हणून मी याला 4 मिनिटं ठेवलं आणि तेवढ्या वेळामध्ये हे अंडे पण छान शिजलेले आहे, स्टीम झाले आहे आणि आपला हा अंडा मसाला किंवा एग शाक्षुका तयार आहे। ही अंड्याची अगदी साधी सोपी रेसिपी बघूनच तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल। मला तर आता परत हे पाणी सुटते आणि परत ही खावीशी वाटते। हे तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता किंवा लंचला करू शकता किंवा डिनरला सुद्धा करू शकता। जर तुम्ही हे ब्रेकफास्टमध्ये खात असाल ना, तर यासोबत ब्रेड किंवा पाव खा, खूप अप्रतिम लागतं। किंवा जर तुम्ही लंचमध्ये करत असाल ॲज अ भाजी वगैरे म्हणून किंवा अंडा मसाला जसं आपण म्हणतोय, तर तसं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही चपाती सोबत किंवा मस्त फुलके करायचे गरमागरम आणि त्याला तूप लावायचं, त्याच्यासोबत पण खूप अप्रतिम लागतं।
आता हा माझा अंडा मसाला तर झालेलाच आहे किंवा मसाला अंडा तर झालेलाच आहे. आता मी यासोबत खायला चपाती करणार आहे, फुलके करणार आहे आणि त्यासोबत हे एन्जॉय करणार आहे. तुम्ही हे कशासोबत एन्जॉय करणार आहात मला कमेंट करून नक्की सांगा. ही जी रेसिपी आहे ना, मी किती वर्षापासून खात आहे, पण आत्ता मला याला एग शाक्षुका असं म्हणतात हे माहिती झालं. कारण आम्ही लहान असताना मम्मी ही भाजी करायची आणि फक्त मसाल्यांमध्ये अंडे टाकायचे आणि बस त्याला तसंच ठेवायचं. इतकी अप्रतिम लागायची, पण याचं नाव हे आहे एग शाक्षुका, याला असं म्हणतात हे मला आत्ताच माहिती झालं. तर हा मसाला अंडा म्हणा, अंडा मसाला म्हणा किंवा एग शाक्षुका म्हणा, एकदा नक्की ट्राय करा. खूप अप्रतिम लागतो आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला. ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.